दिघी परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर अखिल भारतीय छावा संघटनेने कारवाई केली आहे। सयाजी इंडियन गॅस एजन्सीमधून घरगुती गॅस सिलेंडरमधील तब्बल 3 ते 4 किलो गॅस काढून ग्राहकांना सिलेंडर देत असल्याचा प्रकार समोर आलाय। ग्राहकांच्या उपस्थितीत संबंधित व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिंद्र चिंचोडे आणि पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय भाऊ बोडके यांच्या आदेशानुसार हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी ग्राहकाला सोबत घेऊन ही कारवाई केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशा प्रकारचे काळे धंदे यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सयाजी गॅस इंडियन कंपनीच्या काळा बाजाराला आज मच्छिंद्र भाऊ चिंचोळे आणि माझ्या आदेशानुसार जे काही कार्यकर्ते प्रदीप भाऊ वाघमारे यांनी व त्यांच्या टीमने ग्राहकांची जी पिळवणूक होते त्याचा काळा बाजार होतो त्याला सडेतोड म्हणून मोठी कारवाई केलेली आहे। गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे। तरी इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये असा प्रकार जर कोणताही गॅसवाला हरामखोर करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर होईलच, पण छावा स्टाईलमध्ये त्याला फोडून काढण्यात येईल हे असे मी आज ऑन कॅमेरा ग्वाही देतो। जय महाराष्ट्र, जय छावा, जय अण्णासाहेब। आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीपजी वाघमारे यांनी सयाजी इंडियन गॅस याचे डिलिव्हरी बॉय जे आहेत ते काही ग्राहकांना 3 ते 4 किलो गॅस काढून त्यांना जाऊन घरी देत होते। की त्यांना आम्हाला काल रात्रीच माहिती भेटल्यामुळे आम्ही त्यांना तसं सांगितले होते की तुम्ही जाऊन तिथं कारवाई करा। त्यानुसार त्यांनी योग्य वेळी जाऊन त्यांना पकडून दिघी पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे व त्यांच्यावर आता कारवाई करण्याचं काम चालू आहे। पहिला आरोपीला पकडल्या वगैरे चांगला चोप दिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये जसे आता अक्षय भाऊ बोलले की पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही जर काळा बाजार जर होत असला त्याला पहिलं छावा संघटना पहिलं चोप देणार आणि मग नंतर पोलिसांच्या ताब्यात देणार। जरी काही आमच्यावर जर गुन्हे दाखल होत असले तरी ते आम्हाला मान्य आहेत। जनतेची चोरी आम्ही अजिबात होऊ देणार नाही। आता सध्याचा आज झाले की इथले शिपी म्हणतात की आमच्या हद्दीमध्ये काहीच काळा बाजार चालत नाही। मग हे का दूध विकतात का? ही हरामखोर जे आहेत मारवाडी दूध विकतात का? तर ही प्रश्न जो आहे तर सर्व मीडियावाल्याने जाऊन शिपींना विचारावं की का चालू आहे तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये का चालू आहे? तिकडे आम्ही तर सांगतात की आमच्या हद्दीत काही नाही, इकडली शिपी सांगतात आमच्या हद्दीत काही नाही। मग हा का गोट्या खेळायचा कार्यक्रम चालू आहे काही? तुम्ही जाऊन थोडं बघा आणि त्या मीडियाला माझं कळकळची विनंती आहे जाऊन त्या शिपीला प्रश्न विचारा की पहिले हे का चालू आहे तुमच्या हद्दीमध्ये? लॉजिकला व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे, मशात पार्लरला चेक्सचं रॅकेट मोठं चालू आहे आणि तुम्ही शांत हप्ते घेऊन शांत बसताना त्याला एडिट करताय का तुम्ही? आज बटर चालू आहेत, मोठमोठे तहसील चालू आहे, फ्रॉड चालू आहे पिंपरी चिंचवडमध्ये। जे समजा तुमच्या पोलिसाच्या आशीर्वादात चालू आहे ना, ही एक विनंती आहे। एवढंच बोलून मी थांबतो। नेक्स्ट पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वांचा समाचार घेऊ।